Hello friends, today we are going to discuss about the some numericals. काही आज प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत जे मोलॅरिटी आणि मोलॅलिटीवर डिपेंड्स आहे. मग त्यामध्ये नंबर ऑफ मोल्स विचारू शकतात, मास विचारू शकतात, मास पर्सेंट विचारू शकतात किंवा डायरेक्ट मोलॅलिटी किंवा मोलॅरिटी सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. फर्स्ट, find the mass of Na2CO3, that is a sodium carbonate, present in 100 ml of 3 molar solution. काय सांगितले पा? मास ऑफ Na2CO3 सोडियम कार्बोनेटचा मास किती मध्ये 100 ml ऑफ 3 मोलार सोल्युशन मध्ये किती आहे? हियर 3 molar solution means this is the molarity. Molarity of Na2CO3 किती दिलेली आहे? 3 मोलार. फर्स्ट, सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन दिलेले आहे, गिवन डाटा लक्षात घ्यायचे आणि त्यानंतर प्रॉब्लेमला सॉल्व करायची. मग तुम्हाला विचारले मास प्रेझेंट इन 100 ml. आता मास प्रेझेंट इन 100 ml, जर एखाद्याचं मास काढायचं असेल, गिवन मास आपल्याला माहित नाही, मग त्यासाठी काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू द गिवन मास डिवायडेड बाय मोलिक्युलर मास. आता सुरुवातीला सोडियम कार्बोनेट आहे. मग हा सोडियम कार्बोनेट जो दिला आहे त्याचं तुम्ही मोलिक्युलर मास काढा. मोलिक्युलर मास ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3. यू नो सोडियम चा मास किती आहे? 23. मग इथे काय होईल? 2 46, कार्बन 12, ऑक्सिजनचा 16, 32, 33, 48, 106. हे काय होईल? मास, मोलिक्युलर मास ऑफ सोडियम कार्बन. यू नो मोलॅरिटी, that is a capital M, is equal to number of moles of solute means Na2CO3 divided by volume in liter. Volume कशात पाहिजे? In liter. Molarity here 3 molar. Number of moles of Na2CO3, that is N moles divided by volume in a liter. दिलेला 3 mole in a liter means here 100 ml कशामध्ये दिलेले? 100 ml मध्ये. This 100 ml converted into liter, म्हणजे ह्या ml ला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला कितीने डिवाइड करायचे? 1000. This value in the liter, that is हा 10 वरती गेला 10 n means n is equal to 3 divided by 10, that is 0.3. n is equal to काय झालं? 0.3 means number of moles किती झाले of sodium carbonate? 0. Then you know number of moles is equal to given mass divided by molecular mass. Put the value and calculate number of moles. 0.3 is equal to given mass means mass of Na2CO3. This is the find out, and molecular mass 1 not. Mass of Na2CO3 is equal to 0.3 into 7 18, 3 31, 3 in 100 ml किती झाले? 31.8 ग्राम ऑफ 3 मोलार सोल्युशन. कॅल्क्युलेशन काय आहे? आन्सर काय आलाय? मास ऑफ सोडियम कार्बोनेट इन 100 ml, 100 ml साठी घेतलेले ऑफ 3 मोलार सोल्युशन किती आले? 31.8 ग्राम. काय पा? फाइंड मोलॅरिटी ऑफ 10% weight by weight aqueous solution of the sulfuric acid H2SO4 if density of solution 1.1 gram per ml. लक्षात घ्या, find the molarity and
and you know molarity is equal to number of moles of solute divided by volume in liter. काय सांगितले 10% weight by weight aqueous solution of the H2SO4 means here 10 gram H2SO4 in 100 gram solution. 100 ग्राम सोल्युशन मध्ये किती ग्राम H2SO4 आहे 10 ग्राम H2SO4. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मोलॅरिटी फाइंड आउट करायची. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढावं. व्हॉल्यूम आता व्हॉल्यूम माहित नाही पण तुम्हाला डेन्सिटी माहित आहे. यू नो डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. मास कॅल्क्युलेट करता येतो आणि मग त्यावरनं डेन्सिटी माहित आहे मास कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करता येतो व्हॉल्यूम फाइंड आउट करता येतो. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मीन्स गिवन मास किती 10 ग्राम डिवाइडेड बाय मोलिक्युलर मास. आता H2SO4 चा मोलिक्युलर मास किती हायड्रोजनचा 1 सल्फरचा 32 आणि 16 काय होईल मग 2 प्लस 32 प्लस 14 34 किती 64 898 means molecular mass of H2SO4 किती झाले 98 means m is equal to number of moles of solute काय number of moles of solute is equal to 10 divided by 98. Then हे झालं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्यानंतर व्हॉल्यूम इन लिटर. आता व्हॉल्यूम इन लिटर ची व्हॅल्यू काढायची. यू नो डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम मीन्स व्हॉल्यूम इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय डेन्सिटी. मास ऑफ सोल्यूशन काय होईल 100. सोल्युशनचं मास किती होईल 100. 10 ग्राम इन 100 ग्राम सोल्युशन म्हणजे मास किती झालाय 100. डेन्सिटी फॉर सोल्युशन 1.1 मीन्स व्हॉल्यूम ग्राम पर युअर युनिट ग्राम आणि दिस इज ग्राम पर ml म्हणजे येणारं व्हॉल्यूम किती असेल ml मध्ये असेल. येणारं व्हॉल्यूम कशामध्ये असणार आहे ml मध्ये असणार आहे. ग्राम ग्राम कॅन्सल मीन्स 100 डिवाइडेड बाय 1.1 ml. आता पहा पुट द व्हॅल्यू ऑफ हियर molarity is equal to number of moles of solute किती आहे 10 by 8 98 whole division volume in liter आलेला किती आहे ml मध्ये 100 divided by 1.1 ml is converted into liter. त्याला 1000 ने आपल्याला काय करावं लागेल डिवाइडेशन करावं लागेल मीन्स whole divided by 1000 and then calculate the answer for this. काय मग 10 by 98 into हे वाटलं ते कट करा 10 into 11 1.1 वरती गेलं 1.1 into 10 डिवायडेशन मध्ये 1 म्हणजेच काय झाले 1.1 into 10 means 11 into 10 means 110 divided by 98 and calculate the answer for this. काय मग 98 म्हणलं की 1 point something. This is the molarity of the solution. आलं लक्षात हे आन्सर कॅल्क्युलेट करा आणि राईट डाऊन दी आन्सर. लक्षात घ्या फाइंड द मोलॅरिटी 10% weight by weight aqueous solution of the sulfuric acid if density of the solution 1. आपल्याला मोलॅरिटी माहिती आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. मग डेन्सिटी दिलेली डेन्सिटी वरून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट काय 10%
10% weight by weight means 10 gram of H2SO4 in a 100 gram solution. Then H2SO4 आता नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी गिवन मास डिवायडेड बाय मोलिक्युलर मास. गिवन मास समजा 10 ग्राम आहे कारण 100 ग्राम सोल्युशन मध्ये. मग त्यासाठी मोलिक्युलर मास कॅल्क्युलेट करा. 2 + 32 + 64 मीन्स 98 झाला. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय होईल? गिवन मास डिवायडेड बाय मोलिक्युलर मास 10/98. मग व्हॉल्यूम फाइंड आउट करा. आता मास आपल्याला माहिती आहे काय? 100 ग्राम. मास ऑफ सोल्युशन काय? 100 ग्राम. मग डेन्सिटी 1.1 ग्राम पर ml. म्हणजे आलेला आन्सर तुमचं व्हॉल्यूम कशामध्ये असेल? ml. आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यामध्ये व्हॉल्यूम इन लिटर आहे म्हणून त्याला 1000 ने डिवाइड केलंय आणि कॅल्क्युलेट दिस. सिंपल आहे. फाइंड मोलॅरिटी 4 ग्राम ऑफ NaCl इन 500 ml ऑफ सोल्युशन. म्हणजे व्हॉल्यूम दिलेले आहे तुम्हाला. वेट किती दिलेले आहे? 4 ग्राम. NaCl चं वेट किती दिलेले आहे? 4 ग्राम NaCl. आता मोलार मास ऑफ NaCl ज्याला Ma म्हणून काय? सोडियम 35.5 मीन्स 58.5. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलेले? 500 ml. व्हॉल्यूम ऑफ दिस सोल्युशन 500 ml. दिस ml कन्वर्टेड इनटू लिटर. 1000 ने आपण त्याला हे करून लिटर मध्ये कन्वर्ट करू. आणि हियर यूज द फॉर्म्युला मोलॅरिटी इज इक्वल टू WA म्हणजे मास ऑफ गिवन मास डिवायडेड बाय Ma मोलिक्युलर मास into volume of solution. This is in ml convert into liter 1000. म्हणजे हे कशात झालं? लिटर मध्ये. WA 4 divided by 58.5 into 500 1000. Here 0 20 and calculate. फाइव ने डिवाइड करा वाटलं तर 5 × 5 12 11 170. 4 × 4 means 16 divided by 170. Calculate this and answer for the 0.13 something. That is, this answer is mole per liter. This is the molarity. काय करायचंय? सुरुवातीला गिवन डाटा तुम्ही लिहून काढायचा आहे. गिवन डाटा काढल्यानंतर मोलॅरिटीचा हा सिंपल फॉर्म्युला आहे. गिवन वेट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट इनटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे. हियर 1000 हे कशासाठी घेतलेले? हे ml आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनच्या खाली जर 1000 ने हे केलं तर दिस कन्वर्टेड इनटू हियर अँड देन फाइंड आउट दिस answer for this molarity. For mole fraction of I2 in a benzene is 0.2. Calculate the molarity of I2 in benzene. आयोडीनची बेन्झीन मध्ये मोलॅरिटी किती आहे ते आपल्याला. मोल फ्रॅक्शन ऑफ I2 in benzene is equal to mole fraction of I2 in benzene number of moles of I2 divided by number of moles of I2 plus number of moles of benzene. Mole fraction of I2 in benzene is equal to number of moles of I2 divided by number of moles of I2 plus number of moles of benzene. लक्षात घ्या. number of moles in
benzene, number of moles in benzene is 100 gram is equal to, number of moles of benzene in 1000 gram is equal to 1000 divided by 12.82 mole. That is the 12.82 moles of the benzene in 1000 gram. So in this here, mole fraction 0.2, number of moles of I2 X, number of moles of I2 X plus 12.82 number of moles of benzene. Calculate X means 0.2x plus 2 2 4 8 2 16 चला 1 5 देख 1 2 3 1 2 3 2.564 x means 2.564 is equal to x minus 0.2x, that is 0.8x 2.564. Calculate x here. X is equal to 2.564 divided by 0.8. Calculate answer for this 3.2 means number of moles of I2 is 3.2 and that is the molarity of the solution. In 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम सोल्यूशन मध्ये किती I2 प्रेझेंट आहे 3.2, that is molarity of I2 in benzene 3.2. लक्षात घ्या, मोल फ्रॅक्शन तुम्हाला दिलेले आहे आणि मोल फ्रॅक्शन माहिती आहे, मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ I2 डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ I2 प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन तिथे दिलेले आहे. आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन इन काय घेतलेले 1000 ग्राम घेतलेले. किती आले 1000 डिवाइडेड बाय 78. 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम. 78 म्हणजे किती मोल्स आले 12.82 मोल्स आले. देन पुट द व्हॅल्यू हियर. नंबर ऑफ मोल्स I2 इज इक्वल टू x कन्सिडर केले आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग ही x ची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ I2 इन काय मास ऑफ द solvent and mass of the solvent here benzene, and benzene's mass 1000 gram means 1 kilogram. Therefore here molarity of I2 in benzene 3.2. These are the some numericals about this molarity and molality.